हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं PR एज्युकेशनमध्ये. तर आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 10च्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, तो म्हणजे कॅप्लर लॉ. ओके, मग कॅप्लर लॉचा जो क्वेश्चन आहे तो 3 प्रकारे विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चनमध्ये आजपर्यंत विचारलं आहे की एक्सप्लेन द कॅप्लर्स लॉ. सेकंड, तोच क्वेश्चन फिरवून दुसऱ्या प्रकारे विचारला जातो, एक्सप्लेन लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. त्याचं पण आन्सर सेम आहे जे कॅप्लर लॉचा आहे. आणि थर्ड क्वेश्चन विचारला जातो, केपलर लॉची डायग्रॅम दिली जाते प्लॅनेटच्या ऑर्बिटल मोशनची, आणि त्यावरती खाली 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला 4 किंवा 5 मार्काला विचारले जातात. ओके, मग टोटल कॅप्लरचे आपल्याला 3 लॉज बघायला भेटतात. मग फर्स्ट लॉ कॅप्लर लॉ, सेकंड कॅप्लर लॉ आणि थर्ड कॅप्लर लॉ, असे टोटल आपल्याला 3 कॅप्लरचे लॉज बघायला भेटतात. कॅप्लरचे लॉज जे आपण घेतले ते कॅप्लरच्याच बुकमधून घेतले, जे की 1609 आणि 1619 ह्या 2 सालामध्ये ती पुस्तकं आलेली. 1609चं जे बुक होतं, ॲस्ट्रोनॉमिया म्हणून बुक होतं, ॲस्ट्रोनॉमिया नोवा, त्या बुकमधून आपण पहिल्या आणि दुसरा लॉ हा घेतलेला आहे 1609 सालीच्या ॲस्ट्रोनॉमिया नोवा या बुकमधून घेतलेला आहे. आणि जो थर्ड लॉ आहे तो हार्मोनिका मुंडी ह्या बुकमधून आपण थर्ड लॉ घेतलेला आहे, जे की 1619ला आलं. म्हणजे फर्स्ट तिन्ही सुद्धा लॉ एकाच वेळी आलेले नाही, तर थर्ड लॉ हा 10 वर्षानंतर लिहिला गेला. ओके, मग आपण तिन्ही लॉ बघूया विथ तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन आणि पूर्णपणे लक्षात कसं ठेवायचं, पाठ कसं करायचं, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट लॉ, आता प्रत्येक लॉ लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की फर्स्ट लॉच्या ठिकाणी फर्स्ट लॉ लिहायचं नाही. असं आपल्याला करायचं नाही की सेकंड लॉ फर्स्ट लॉच्या जागी लिहिला, थर्ड लॉ ह्याच्या जागी लिहिला, ह्याच्या जागी तो लॉ लिहिला, असं नाही. फर्स्ट लॉच्या जागी फर्स्ट लॉ, सेकंडच्या जागी सेकंड, म्हणजे इकडं तिकडं आपल्याला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. त्यासाठी सोपी पद्धत काय, तर फर्स्ट लॉ कशाच्या रिलेटेड आहे, तर फर्स्ट लॉ हा प्लॅनेटची मोशन कशी असणार आहे त्याच्या रिलेटेड आहे. ओके, म्हणजे फर्स्ट लॉ रिलेटेड आहे ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल असतं, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट लॉ रिलेटेड आहे इलिप्टिकल ऑर्बिटच्या, कशाच्या रिलेटेड, नंतर मी लॉ वगैरे सगळे एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट लॉ रिलेटेड आहे इलिप्टिकल ऑर्बिटच्या रिलेटेड आहे. ओके, फर्स्ट लॉ रिलेटेड आहे इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. ठीक आहे. सेकंड लॉ जो रिलेटेड आहे, सेकंड लॉ तो रिलेटेड आहे स्वीप इक्वल एरिया. स्वीप्स म्हणजे पास करणं, ते स्वीप्स काय आहे ते सगळं आपण बघूया. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, हे सेकंड आहे. सेकंड लॉ ह्याच्या रिलेटेड आहे, स्वीप्स इक्वल एरिया आणि इक्वलिटी. आता ते कोण करते इक्वल एरिया, काय करतं ते आपण बघणार आहे सगळे एक्सप्लेनेशन. आणि थर्ड लॉ रिलेटेड आहे टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूबच्या. टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब याच्या रिलेटेड. ओके, टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ टाइम, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि आर म्हणजे मीन डिस्टन्स बिटवीन दॅट प्लॅनेट अँड सन. ओके, टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि आर म्हणजे काय, आर म्हणजे असतं मीन डिस्टन्स म्हणतात. काही ठिकाणी मीन डिस्टन्स लिहिलं आहे, तर तुम्हाला काही ठिकाणी बघायला भेटतं सेमी मेजर ऍक्सिसचं जे डिस्टन्स असणार आहे ते आपल्याला बघायला भेटतं. पण हे तिन्ही लॉ बघायच्या आधी, तिन्ही लॉचे स्टेटमेंट बघायच्या आधी एक बेसिक कन्सेप्ट महत्वाचे माहीत असणं महत्वाचं आहे. का तर जे ऑर्बिट ऑफ प्लॅनेट आहे ते इलिप्टिकल आहे. म्हणजे फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, लॉ काय सांगतो बघा, लॉ लॉ असं सांगतो की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट, orbit of planet is elliptical, orbit of planet is elliptical to the sun, orbit of planet is elliptical to the sun at one of the foci, at one of the foci. Okay, orbit of planet is, बघा काय सांगतो फर्स्ट लॉ, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल टू द सन ॲट वन ऑफ द फोकाय, असा हा आपला फर्स्ट लॉ सांगतो कॅप्लरचा. ओके, आता ह्यात काही शब्द आले, त्याचं मिनिंग लक्षात घेणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला कळलं तर सगळा लॉ लगेच पाठ पण होणार आणि कन्सेप्ट पण कळणार, लक्षात ठेवा. मग त्यामधला शब्द आहे पहिला तर इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, मग इलिप्टिकल म्हणजे कुठला शेप, फर्स्ट टाइम तुम्हाला इलिप्टिकल शेप. आणि दुसरा शब्द आहे फोकाय म्हणजे काय मग. ओके, आता ह्या 2 शब्द क्लिअर केल्यानंतर तुम्हाला पुढच्या लॉला सुद्धा यूज होणार आहे. ओके, मग जसं फॉर एक्झाम्पल आपण एक कोन घेतला, ह्या कोनला जर कधी इथं तिरका कट मारला तर इथं एक शेप तयार होतो जो की असा अंडाकार शेप असतो, अंडाकृती. ह्या शेपला आपण इलिप्टिकल शेप असं म्हणतो. आणि ह्या शेपमधून 2 ऍक्सिस जातात, इथून एक ऍक्सिस जातो त्याला आपण
मायनर ऍक्सिस म्हणतो, आणि इथून एक ऍक्सिस जातो त्याला आपण मेजर ऍक्सिस म्हणतो. आणि जसा सर्कलचा सेंटर असतो तसंच इलिप्स आपले दोन फोकाय असतात. इलिप्सला किती फोकाय असतात? फोकाय 1 ह्यालाच म्हणतो आपण फोकाय, आणि फोकाय 2 असे दोन फोकाय आपल्याला बघायला भेटतात. हा झाला मधला मेजर ऍक्सिस आणि हा झाला मायनर ऍक्सिस. ओके, मग काही ठिकाणी हे आर जे आहे, हे आर हे मेन डिस्टन्स न घेता आपल्याला तिथे डेफिनेशन बघायला भेटते की हे आर सेमी मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स. काय बघायला भेटतं? सेमी मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, आणि काही ठिकाणी मग मेन डिस्टन्स म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, बघूया आपण मग. म्हणजे मॅक्झिमम बुक मध्ये तर दिले तेच आपण फॉलो करूया, पण त्यालाच आपल्याला मार्क भेटणार आहे. मेन डिस्टन्स घेऊ आर म्हणजे, आणि टी म्हणजे पिरियड्स ऑफ रिव्हॉल्युशन. चला मग आपण नेक्स्ट बघूया. मग हा झाला आपला फर्स्ट लॉचं स्टेटमेंट. काय सांगितले फर्स्ट लॉच्या स्टेटमेंटमध्ये बघूया आपण, डायग्रामने समजून घ्या काय सांगितलंय. तर हा झाला आपला इलिप्स जे की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट आहे. हे झाले फोकाय 1 फोकाय 2. आता लॉ मध्ये जसं सांगितलेलं आपल्याला ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल, म्हणजे हा प्लॅनेट रोटेट होतोय. आपण प्लॅनेट अर्थ कन्सिडर करणार आहे तिन्ही वेळी, लक्षात ठेवा. हा प्लॅनेट अर्थ आपला रोटेट होतो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये टू द सन. आता इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे कोणाच्या बाजूने तो प्रदक्षिणा घालतोय, कोणाच्या बाजूने इलिप्टिकल ऑर्बिट करतोय, तर टू द सन. आता सन कुठं असणार आहे? ऍट वन ऑफ द फोकाय. सन ऍट वन ऑफ द फोकाय, ही तर सनची पोझिशन सांगितले, लक्षात ठेवा. हे जे पुढचं स्टेटमेंट आहे ना ऍट वन ऑफ द फोकाय, हे सन साठी आहे. ओके, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज द इलिप्टिकल टू कुणाला असणार आहे? द सन, जो की आहे ऍट वन ऑफ द फोकाय. जो कुठं असणार आहे? ह्या किंवा ह्या फोकायवर, तुम्हाला कुठे ठेवायचं ते ठेवा. ओके, मग हे झालं. मग ऑर्बिट ऑफ हा झाला फर्स्ट लॉ. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल कुणाच्या बाजूनं? टू द सन. आणि तो सन कुठं असणार आहे? ऍट वन ऑफ द फोकाय. ह्या दोन्हीपैकी एका फोकायला असणार आहे, आणि त्याच्या बाजूनं जे प्लॅनेटचं ऑर्बिट असणार आहे ते इलिप्टिकल असणार आहे. हा आपला फर्स्ट लॉ आपल्याला सांगतो. तुम्हाला एवढं स्टेटमेंट आणि डायग्राम काढले तरी सुद्धा झालं. म्हणजे एकच डायग्राम काढायचे तिन्ही लॉसाठी. मी 3 काढून तुम्हाला एक्सप्लेन करेन. सेकंड लॉ काय आहे बघा. सेकंड लॉचं स्टेटमेंट काय सांगतं? तर लाईन जॉईनिंग प्लॅनेट and sun sweeps equal area in equal interval of time. Okay, line joining planet and sun sweep equal area in equal interval of time. Okay, सेम डायग्राम मी काढतो. हा इलिप्स झाला, जसं की पहिल्या लॉ मध्ये आपण बघितलं बाबा, प्लॅनेट आहे तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय, आणि जो काय सन आहे ज्याच्या भोवतीनं फिरतोय, एखादा प्लॅनेट कशाच्या तरी भोवतीने फिरत असणार आहे, तो आपण ठेवणार कुठं? फोकायला ठेवणार ऍट वन ऑफ द फोकाय. ओके, हा सन आहे आणि ह्याच्या बाजूने आपली अर्थ रोटेट होत्या. ठीक आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ आहे, लक्षात ठेवा. पहिल्या लॉचा यूज आपल्याला ह्याच्यासाठी झाला की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट कसं आहे, म्हणजे जे काय प्लॅनेट सनच्या अराउंड रोटेट होतात त्याचं ऑर्बिट कसं आहे, सर्क्युलर नाही तर ते इलिप्टिकल आहे. सेकंड लॉचा यूज काय आहे बघा, लक्षात घ्या, जो काही बुकमध्ये नाही दिलेला. सेकंड लॉचा यूज असा आहे की जे काय प्लॅनेट असणार आहे, जे प्लॅनेट आहे त्याची व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन आपल्याला समजतं ह्याच्यातनं. प्लॅनेटची व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन समजण्यासाठी कुठली पोझिशन असल्यावर काय त्याचं ऍक्सेलरेशन आणि काय व्हेलॉसिटी असणार आहे हे समजण्यासाठी आपण सेकंड लॉ यूज करतो, लक्षात ठेवा. प्लॅनेटची व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन समजण्यासाठी केप्लरनं आपल्याला सेकंड लॉ दिला. आता कसं बघतो ते बघा महत्वाचं. आपल्याला एक सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला झालाय, म्हणजे एवढं तर माहिती आहे, जो काय सर्क्युलर किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, तर सर्क्युलरमध्ये जो काय ऑब्जेक्ट फिरत असेल त्याचं जे त्याच्या डिस्टन्स बरोबर रिलेशन आहे ते इनव्हर्स आहे. ओके, म्हणजे आपण कन्सिडर करू यांच्यामधलं डिस्टन्स जे असणार आहे, जसं हे प्लॅनेट आणि सन मधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे आर असेल. ओके, हे आर धरू आपण, ते पुढे आपण बघणार आहे, पण तेवढ्यापुरतं आपण बघू आर. म्हणजे एवढं तर कळलं की जेवढ्या प्लॅनेट लांब असणार आहे तेवढा फोर्स काय होणार, जेवढा डिस्टन्स वाढणार, प्लॅनेट ज्याच्या बाजूने फिरतोय, फॉर एक्झाम्पल हा सन आहे आणि ह्याच्या बाजूने हा प्लॅनेट फिरतोय, ह्याच्यामधलं डिस्टन्स जेवढं जास्त, दोन डिस्टन्स आहे हिथं आणि हिथं, डिस्टन्स जेवढं जास्त म्हणजे आर जास्त झालं, म्हणजे आर जेवढं जास्त तेवढा फोर्स कमी असणार आहे. ठीक आहे, आणि फोर्स कमी झाला की त्याची वेलोसिटी पण कमी असणार आहे.
आणि जर का आर कमी झालं, आर समजा कमी झालं म्हणजे प्लॅनेट हा खूप संच जवळून नाही जायला लागला, ओके, किंवा प्लॅनेट हा संचालय जवळ गेला, तर आर कमी झाल्यावर फोर्स वाढणार त्याच्यावरचा आणि व्हेलॉसिटी काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण दोन पोझिशन कन्सिडर करू. ही फर्स्ट पोझिशन आहे प्लॅनेटची आणि इथं सेकंड पोझिशन आहे प्लॅनेटची. ओके, आता जेव्हा प्लॅनेट फर्स्ट पोझिशनला होता, ओके, म्हणजे त्याचा आर 100% हे झालं. ही लाईन जॉईनिंग, ही जे शब्द आहे ना इथं, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, हा लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, ही लाईन जॉईनिंग झाली. प्लॅनेटच्या सेंटर पासून सनच्या सेंटर पर्यंत एक लाईन जॉईन केली. ही तर ही आर आहे, ही R1 धरू, ही R2 धरू आपण. ओके, ही लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन झाली. ओके, असा रोटेट होतोय, लक्षात ठेवा. स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल टाइम दिले. ह्याचं नेमकं मिनिंग काय आणि ह्याचा यूज काय ते आपण बघूया आधी. आता प्लॅनेट ही तर आर काय आहे जास्त आहे, म्हणजे आपल्याला इथे दिसतं की R1 जे आहे ते ग्रेटर आहे R2 पेक्षा. ओके, म्हणजे कॉमन लँग्वेज मध्ये म्हटलं तर हा प्लॅनेट जास्त, ही पोझिशन 1 पोझिशन वेळी अर्थ लांब आहे आणि 2 पोझिशन वेळी अर्थ जवळ आहे. आता इलिप्टिकल फिरते म्हटलं तसंच होणार आहे. कधी कधी अर्थ सूर्याच्या जवळ न जाईल, कधी कधी अर्थ सूर्यापासून लांब जाईल. म्हणजे हिथं गेले काय, पोझिशन 1 मध्ये अर्थ लांब आहे सूर्यापासून आणि पोझिशन 2 ला अर्थ जवळ आहे. मग अर्थ लांब आहे म्हणल्यावर रॅडियस जास्त आहे आणि रॅडियस जास्त आहे म्हणल्यावर फोर्स कमी आहे आणि फोर्स कमी आहे म्हणल्यावर व्हेलॉसिटी जास्त आहे. साधं लक्षात ठेवा, सूर्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे, हिथं जास्त आहे का हिथं जास्त आहे तर फर्स्ट पोझिशनला काय आहे, सेकंड पोझिशनला जास्त आहे आणि फर्स्ट पोझिशनला कमी ग्रॅव्हिटी अनुभवायला भेटणार का तर ते लांब आहे. आणि जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त तेवढी व्हेलॉसिटी जास्त, म्हणजे हिथं व्हेलॉसिटी काय आहे जास्त आहे, हिथं व्हेलॉसिटी जास्त आहे आणि हिथं व्हेलॉसिटी ह्या पोझिशनपेक्षा कमी आहे. ठीक आहे, मग आता 2 तास आपण देऊ प्लॅनेटला रोटेट व्हायला. 2 तासात किती डिस्टन्स कव्हर करते प्लॅनेट बघूया. समजा ह्या प्लॅनेटनं फर्स्ट पोझिशनला, प्लॅनेट तेच आहे, फर्स्ट पोझिशनला प्लॅनेट 2 तासामध्ये इथून इथं गेलं. इथून कुठे गेलं, इथं गेलं. ओके, ह्या पोझिशन पासून इथं गेलं. फर्स्ट पोझिशनवाला प्लॅनेट 2 तासात इथून इथं गेलं, म्हणजे समजा हे डिस्टन्स 50 एवढं कव्हर केलं. ठीक आहे, तर हे जे प्लॅनेट आहे आत्ता ह्या पोझिशनला प्लॅनेट आहे सेकंड, त्या ठिकाणी जी काय त्याची व्हेलॉसिटी असणार आहे ती जास्त आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे 2 तासात व्हेलॉसिटी जास्त आहे म्हणजे डिस्टन्स जास्त कव्हर करणार ऑब्वियस आहे. मग ह्या पोझिशनला तो प्लॅनेट हिथून ह्या डायरेक्शन इथपर्यंत जाणार आहे, म्हणजे ऑब्विसली हे डिस्टन्स काय असणार आहे तुमचं जास्त असणार आहे. म्हणजे प्लॅनेटने इथं डिस्टन्स काय कव्हर केलं, जास्त कव्हर केलं. आणि डिस्टन्स कव्हर का जास्त कव्हर केलं, का तर त्याची व्हेलॉसिटी जास्त होती. ओके, डिस्टन्स कव्हर जास्त का केलं, का तर त्याची व्हेलॉसिटी जास्त होती, म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे इथं जर बघितलं आता एरियाबद्दल जे बोललं गेलंय आपल्याला, एरियाबद्दल जे काय बोललं गेलंय, मग प्लॅनेट फर्स्टला इथून इथं गेला, मग एवढा एरिया कव्हर केला आणि इथं एवढा एरिया कव्हर केला. ओके, मग इथं काय सांगितलंय, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, स्वीप करणं म्हणजे असं जाणं, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल, म्हणजे जर इथं एरिया 100 असला तर इथं पण एरिया 100 असणार आहे. 2 तासात म्हणजे एरिया 2 तासात जेवढा कुठं पण ट्रॅव्हल करू दे, इथून इथं गेला 2 तासात, तर हा पण एरिया 100 असणार आहे. म्हणजे ते काय आहे, म्हणजे दिलेल्या वेळामध्ये स्वीप केलेला एरिया, लाईन जॉईनिंग जे आहे प्लॅनेट अँड सन त्यानं स्वीप केलेला एरिया हा इक्वल असणार आहे कायम इक्वल टाइम मध्ये. ओके, म्हणजे 2 तासात कायम समजा 100च एरिया एवढा कव्हर करतो. ओके, आपण जसं कन्सिडर केलं. मग ह्याच्यावरून मला काय समजलं सेकंड लॉवरनं, जे आपल्या बुकमध्ये नाही, तर आपण व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आपण काढू शकतो त्या प्लॅनेटची. ठीक आहे, सेकंड लॉवरनं, की बाबा जवळ सूर्य आल्यानंतर, म्हणजे कॅप्लरला हे सांगायचं होतं की जर आपण सनच्या जवळून गेलो तर व्हेलॉसिटी जास्त आहे प्लॅनेटची, आणि सनच्या लांब असलो तर व्हेलॉसिटी कमी आहे, जी पुढे जाऊन आपण न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशन लॉ मध्ये सुद्धा बघणार आहे आपण. जे न्यूटननं आपल्याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिले, एफ जी इज इक्वल टू जी इंटू एम1 एम2 अपॉन आर स्क्वेअर. ओके, म्हणजे जसं डिस्टन्स लांब जाईल, डिस्टन्स जास्त झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार, डिस्टन्स कमी झालं की दोन ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार. ते कॅप्लरनं ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे, जेवढा प्लॅनेट जाऊ फक्त इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण थर्ड लॉ, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आधी टी ला काय म्हणायचं लक्षात घ्या, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टी ला म्हणायचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि आर म्हणजे काय आहे तुमचं मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स, आत्ता आपण मीन डिस्टन्स वापरतो, पण कॅप्लरनं मीन डिस्टन्स वापरलं नव्हतं. कॅप्लरनं त्या जागी वापरलेलं तुमचं सेमी मेजर
ऍक्सिसचं वापरलेलं, सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे आर ते कन्सिडर केलेलं. ओके, मग मीन डिस्टन्स आपण कन्सिडर करतो. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि मीन डिस्टन्स. स्टेटमेंट काय सांगतं बघा, लॉचं स्टेटमेंट सांगतं स्क्वेअर ऑफ, आता हे जे टाइम आहे ते कुणाचं आहे लक्षात घ्या, प्लॅनेटला हिथून हिथपर्यंत रोटेट होण्याचा टाइम आहे. ओके, पिरियड ऑफ स्क्वेअर आहे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे त्याचा काय स्क्वेअर आहे. स्क्वेअर ऑफ इट्स, इट्स म्हणजे कोण, प्लॅनेटचा. इट्स म्हणजे कुणाचा, प्लॅनेटचा. इट कुणासाठी वापरले, प्लॅनेटसाठी. पिरियड ऑफ इट्स रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ इट्स, स्क्वेअर ऑफ इट्स कशाचा स्क्वेअर आहे, कोण प्लॅनेटच्या कशाचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, square of its period of revolution is directly proportional, square of its period of revolution is directly proportional to the cube of कुणाचा, its mean distance, cube of its mean distance. ओके, कशाचा, क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्सला काय असणार आहे, डायरेक्टली प्रमाणे. ह्याचा यूज आपण कुठं करतो बघा, ह्याचं ऍप्लिकेशन हे आहे, जर का दोन प्लॅनेट मधलं डिस्टन्स मला भेटलं, जर दोन प्लॅनेट मधलं मला डिस्टन्स भेटलं तर त्या प्लॅनेटला त्याच्या अराउंड, फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा हे सन आहे, सन आणि प्लॅनेट ह्यांच्यामधलं किंवा कुठल्या सुद्धा स्टार आणि प्लॅनेट मधलं मला डिस्टन्स भेटलं तर मी काढू शकतो की त्या प्लॅनेटला ह्याच्या अराउंड रोटेट व्हायला किती दिवस लागतात किंवा किती टाइम लागतोय ते आपण ह्या लॉवरनं करू. थर्ड लॉचा यूज हाच आहे की टाइम पिरियड आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, किंवा आपण टाइम पिरियड जर माहीत झालं तर डिस्टन्स बिटवीन देम आपण काढू शकतो. हा आपला थर्ड लॉचा यूज आहे. ओके, म्हणजे आपण न्यूटनचे थर्ड लॉ बघितले जे 100% पेपरला विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तर डायग्राम ड्रॉ करायचे आहे, जसं विचारलाय क्वेश्चन त्यानुसार फॉलो करा. फर्स्ट लॉ कशाचे रिलेटेड आहे तर इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ प्लॅनेटच्या रिलेटेड आहे. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल टू द सन ॲट वन ऑफ द फोक आहे. दुसरा कशा रिलेटेड आहे, स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. कोण करतं तर लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि थर्ड लॉ कशाच्या प्रोपोर्शन आहे, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कुणाचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, प्लॅनेटचा. इट्स म्हणजे प्लॅनेटचा. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. ओके, म्हणजे ह्यालाच मी लिहिलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज प्रपोर्शनल इज इक्वल टू कॉन्स्टंट के. हे कायम कॉन्स्टंट असणार आहे. आता हे कॉन्स्टंट असणार आहे कायम, म्हणजे समजा ह्यांचा रेशो टी स्क्वेअर कुठल्या सुद्धा प्लॅनेटचा, युनिवर्समध्ये कुठल्या सुद्धा प्लॅनेटचा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबचा रेशो 2:3 असेल तर सगळ्या प्लॅनेटच्या युनिवर्समधल्या हा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबचा रेशो कायम 2:3 असणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, आन्सर तेच येणार आहे कायम. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबचा रेशो हा तोच येणार आहे, 2/3 येणार नाही, म्हणजे मी आपला अंदाजे सांगितले पण तोच येणार. एकाचा जर काढला अर्थ आणि तुम्ही समजा सनचा जर हा रेशो काढला आणि इमेजिन करा फक्त की तो 2/3 आला तर व्हीनस आणि अर्थ सनचा सुद्धा तोच येणार आहे. सन आणि नेपच्यूनचा सुद्धा रेशो तोच येणार. व्हॅल्यू डिफरंट असतील टी आणि आरच्या पण रेशो तोच येणार आहे 2:3. ओके, असं युनिवर्समध्ये कशाचा पण काढा. ठीक आहे, मग हे आपले कॅप्लरचे 3 लॉज आहेत जे आपले कम्प्लीट झालेत क्वेश्चन. ठीक आहे, थँक्यू.